पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर अकोले मार्गेच व्हावा. बोटा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा अंतिम स्थळ सर्वे संगमनेर अकोले मार्गेच व्हावा या ठाम आणि रास्त मागणीसाठी बोटा येथे रेल्वे कृती समिती, विकास क्रांती सेना व रुद्र शंभू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्ता रोको जनआंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसेना महायुतीच्या वतीनं आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलम खताळ पाटील यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच या महत्त्वपूर्ण मागणीबाबत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना गांभीर्याने घेत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याची ठाम ग्वाही दूरध्वनीवरून दिली. त्यांच्या या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलनाचा शांततेत समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही नामदार विखे पाटील साहेबांना स्वतंत्र बैठक घेऊन विषयावर चर्चा करण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर अकोले मार्गेच जावा ही मागणी केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून या मार्गामुळे औद्योगिक, शैक्षणिक, कृषी व रोजगाराच्या संधींना चालना मिळणार आहे. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. सन्माननीय आपले आमदार महोदय आणि इतर जमलेले सर्व सकाळताई आणि जमलेले सर्व बंधू भगिनी, आपल्या या रेल्वेच्या संदर्भामध्ये मी गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि आमचे संगमनेर रेल्वे देवघर मार्गे जाईल असं निवेदन दिलेलं आहे. आता या महापालिका निवडणुकीचा सुरू असल्यामुळे त्याला वेळ मिळाला नाही. त्याबरोबर मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं. त्यांनी आता मान्य केली आता वेळेस तुम्हाला भेटायला यायचे आहे. त्याने आता मान्य केली वाटलं सगळे आता वेळ म्हटलेले. आता हे उद्या 15चं मतदान 16चे मतदान झाल्यानंतर मी आजच किंवा उद्या मुख्यमंत्री मोदींशी बोलू काही रेल्वे मंत्र्यांचा वेळ मिळत असेल तर नाही भेटू आपल्या महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये काय रेल्वे देवघर मागे जाऊन लागू झालं नसतं पण 21 तारखेला बदलला ते सगळं अधिकारा वेगवेगळे पदभाव झाले त्यामुळे आता जर राजकारण करण्यापेक्षा परंतु मला वाटतं की आता माझ्या मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पुस्तक दिलेलं आहे. त्याचा महापालिका निवडणुकीनंतर वेळ देतो पण तिथे आणि त्यावर रेल्वेमंत्री वेळ मिळाली आपण सगळे जण शिष्टमंडळ घेऊन जाऊ. सगळ्या वेळाची आता आपल्या भावना मी आदर करतो. तुमच्या माझ्याबरोबर 100% आहे. माझी काही वेगळी भूमिका नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपले आंदोलन स्थगित करावं आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रेल्वे मंत्र्यांची आपण सगळे मुद्द्यावर भेटू. साहेब नमस्ते, मी डॉक्टर अजित नवले बोलतो. आपण फोन केला, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आमची काळजी इतकीच आहे की 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी 1 महिन्यामध्ये पूर्ण होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदललाय त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात
मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत, आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत, खासदार साहेब सकारात्मक आहेत. एवढी सकारात्मकता असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही, ही काळजी आम्हाला वाटते. आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर 20 तारखेच्या आत माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आपण नेतृत्व करत जर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला 1 फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल. आपण ते करावा, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला करतोय. म्हणून मी म्हणत आणि आता 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मी आजच मान्य मुख्यमंत्र्यांची आज या बोलून त्यांच्या जोडीप्रमाणे आपण जर 17 तारखेला जरी सभे होत असलं आणि 19-20 तारखे दरम्यान 19 तारखे दरम्यान रेल्वे मंत्र्यांची मागितली आपल्याकडे आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून त्या पद्धतीने त्यांच्या काही सकारात्मक भूमिका असल्यामुळे त्यांच्यामध्ये पाठपुरा करू. 18-19 तारखेला त्यांना विनंती करतो साहेबांना मी 17-18 तारखेच्या निवेदन त्याच्याप्रमाणे त्यांना दाबून पालकमंत्री महोदय नमस्कार. किरण लांबे महोदय. नमस्कार साहेब, जर 20 तारखेच्या आत जर वेळ भेटली तर सर्वात चांगलं राहील. म्हणजे आम्ही पण असे आग्रही नाही का 15 तारखेपर्यंत निवडणूक आहे, 16ला निकाल आहे, त्याच्या आत भेटाव्याचे आम्ही पण आग्रही नाही. पण 20 तारखेच्या आत भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली 19 तारखेच्या दरम्यान संगमनेरला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांसह तुमची एक बैठक करावी विनंती आहे. नाही, बैठक आपण प्रांतांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर लवकर करू, परंतु हे आपण आग्रह आपल्यासारखंच आहे ते स्वतः मुख्यमंत्री बोलण्याची बोलून 18-19 तारखेच्या वेळ मिळाली आपल्याला सीएम साहेबांची. आपल्याला पण सगळे शिष्टमंडळ भेटायला प्रयत्न करतो. 20 तारखेच्या अगोदर आपण भेट घेण्याचा 100% वेळ मिळेल आणि रेल्वे मंत्र्यांच्या माझ्या त्यावर वेळ मिळावा तर विनंती केली मी. सर्व अकोले आणि संगमनेर महाराष्ट्र जनतेच्या वतीनं पालकमंत्री महोदय तुमचं मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. मागं ऐकत आलोय आपण आतापर्यंत. आपण जे ऐकत आलोय की हे सगळ्यांच्या तोंडून ऐकते की जे लहान भाऊ मोठा भाऊ, लहान भाऊ मोठा भाऊ, हे काही मला माहीत नाही. पण माझं एवढं जनतेला म्हणणं आहे आणि सगळ्यांनाच म्हणणं आहे, जर तुम्ही नगर जिल्ह्याची संगमनेरवाल्यांची तहान भागवताय तर देणारा हा मोठा असतो. तर त्याप्रमाणे तुम्ही मोठेच झाले, आम्ही तुमच्या खाली लहानच आहोत. कारण की ही जनता जेव्हा नदीला पाणी नसतं ना तेव्हा कळतं की तळमळीने वरतून पाणी येणार आहे. ते असे वरती मान करून बघतात की वरतून कधी पाणी येतंय. तर माझं हेच सगळ्या जनतेला सांगणं इच्छा आहे. म्हणजे मनोमन मी एक सगळ्यांची त्याप्रमाणे मी आज भाऊ म्हणते यांना की माझंही कळतं जे काही लहान मोठं हे सोडून द्या, जे झालं ते सोडून द्या. पण खरं तुम्ही मनाने मोठे आहेत म्हणून कुठेतरी आज संपूर्ण नगर जिल्हा सुखी आहे. पाण्याने ओला म्हणतो ना आपण, ओला दुष्काळ म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पाणी आहे. आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचाही हंडा उतरला आहे आणि जो हंडा जो साकूर पठार भागातला महिलांचा भाऊ जसे आमदार म्हणजे प्रचारासाठी फिरायला लागले तसं त्यांचं म्हणणं होतं की भाऊ हा आमचा हंडा उतरला पाहिजे. तर भाऊंनी शब्दाला जागले आणि आज कुठेतरी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे. म्हणजे खरं तर मोठे तुम्हीच आहे आणि सदैव तुम्हीच मोठे राहणार आहे. तुमच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा मोठेच होणार आणि मोठ्यापणाच सगळे घेऊन पुढे जाऊ आपण. काही कुठेतरी एक भाऊ शब्दाला जागला आहे, परंतु एक भाऊ म्हटला होता की कंसात अकोल्याचं नाव घेतो. अद्याप अकोल्याचं कंसात तर नाहीच नाही, पण बाजूला काढायला तयार दिसतंय. हे बघा आता परत तिथेच आलं. जर ह्या जनतेच्या हितासाठी जर ते आमदार आणि हे आमदार ह्या तालुक्याचे त्या तालुक्याचे जर तुमच्या जनतेसाठी खंबीरपणे उभे आहे तर कोण काय म्हणाल आणि कोण काय म्हणालपेक्षा आपण जनता म्हणतोय. आपलं जे म्हणणं आहे की जे हायस्पीड पुणे नाशिक रेल्वे आहे ती सिन्नर, अकोले, संगमनेर, बोटा, आळेफाटा मार्गेच पुण्याला जाणार. तर नक्कीच ह्याच्या पाठीशी तुमचे 2 भाऊ खंबीर तुमच्या पाठीशी उभे आहे. त्यांच्या पाठीशी पालकमंत्री उभे आहे, त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उपमुख्य उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा उभे आहे. तर आता आपण बघतोय की आपलं
परत तिथेच राजकारण आणू नये म्हणतात, पण हा प्रश्न येतोच का केंद्रातही आपलंच सरकार आहे, राज्यातही आपलंच सरकार आहे, तालुक्यातही आपलंच सरकार आहे आणि आपल्या घराघरातही आपलंच सरकार चालते. तर आपण या संधीचं आपण सगळं सोनं करा, एकोप्याने राहा, एकजुटीने राहा आणि कुठंतरी लहान मोठं सोडून द्या. असेच एकत्र येऊन या पूर्णत्वात जाऊ. आज साहेबांनी, आपल्या पालकमंत्री साहेबांनी त्यांच्या संपर्कात, जरी आज आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल पाटील उपस्थित नव्हते, पण त्यांचा कंटिन्यू फोन चालू होता आणि या आंदोलनासाठी त्यांचं विचारणं प्रत्येक मिनिटाला ते अपडेट घेत होते की कुठपर्यंत आलं, काय झालं, कसं काय. मग साहेब बोलले आपल्याला शब्द दिला की 20 तारखेच्या आत आपण म्हणजे 18-19 तारखेलाच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत. नंतर पुढे आपलं म्हणणं मांडणार आहे की जे 1 फेब्रुवारीच्या आज जे बजेट आपण सादर करणार आहे त्याच्या आधीच सगळ्या बैठका घेऊन सगळं शिष्टमंडळ एकत्र घेऊन सगळ्यांचा हा प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तर नक्कीच आज जे काही भाऊ बोलले, भाऊ हे भाऊ ते भाऊ आणि तुम्ही सर्व जनता, कारण की हे एकाने होत नाही. जे गाव करील ते गावच करील, म्हणजे गाव करील तो राव करणार नाही. तर तुम्ही आमच्या सोबत आहे, असे सोबत पुढे जाऊ आणि आपला हा प्रश्न पूर्णत्वास नेऊ. जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आज विकास क्रांती सेनेच्या वतीनं आणि पठार भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यात मग संतोष असेल, सतीश पापळे असतील किंवा भगवान काळे असतील आणि बाकी सगळेच पांडुशेठसह सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर अजित नवले, कारभारी मुले सगळीच मंडळी या आंदोलनासाठी विशेष करून उपस्थित होते आणि यामध्ये खरं तर आमदार अमोलजी खताळांसाठी एकदा टाळा वाजवा. त्याचं कारण असं की निलमताईला इथं पाठवून एक शिष्टाई केली आणि पालकमंत्र्यांशी एक संवाद घडवून आणला आणि पालकमंत्र्यांनी येत्या 20 तारखेच्या आत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर भेट घालून देण्याचा आपल्याला शब्द दिलेला आहे. यामध्ये डॉक्टर अजितजी नवले यांनी जी महत्वाची भूमिका किंवा इंद्रजी सावंत यांनी महत्वाची भूमिका घेतली आहे की त्यांचा आंदोलनाचा अनुभव पाहता नुसती भेट घेऊ अशी नाही तर किती तारखेला भेट घेणार आणि जे पालकमंत्र्यांनी रिझन दिलंय की 16 तारखेपर्यंत निवडणुकांचे निकाल आणि साहजिक आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही आज निवडणुकांचं वातावरण आहे पण त्याच्या आधी उद्या किंवा परवापर्यंत फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री महोदयांचा शब्द घेऊन आपली 20 तारखेच्या आत भेट घडून येणार आहे. कलेक्टर महोदयांनी आपल्याला 21 तारखेला भेट घडेल असं पत्र दिलेलं आहे. मला वाटतंय यामध्ये मी 100% आंदोलन यशस्वी झालं नाही असे म्हणेन, पण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवानुसार निदान रुपयातले 25 वर्ष आपल्या पत्रामध्ये पडलेले पुढची लढाई जर आपल्याला न्याय नाही भेटला तर आपण लढत राहणार आहे. पण प्रथम दर्शनी निलमताई तुम्ही आलात, जे काही पालकमंत्र्यांची संवाद घडवून दिला, मागं काय झालं ते सोडून देऊ, पण हा इतिहास आपल्या वाट्याला येणार आहे की जी नाशिक पुणे रेल्वे जाणार आहे, की सिन्नर मागे देवठाण, त्याच्यानंतर संगमनेरातून बोटा आणि बोट्यातून आळे मार्गे जाणार आहे. आणि मला खात्री आहे जर पालकमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि देवेंद्रजी सकारात्मक आहे हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा आंदोलन एवढ्या मोठ्या संख्येने जमलं, आमच्यामुळे ज्या प्रवाशांना त्रास झाला त्याची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मी आमच्या या आणि आता हा रस्ता खुला करून देतो आणि मला वाटतं रस्त्याला सांगता होणार आहे, पण त्याच्यासाठी आपण रस्त्याच्या कडेला उभं राहू, आपल्या बांधवांना त्रास होणार नाही याची दखल घेऊ आणि आंदोलन करण्याचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वडिला पूर्ण देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. महासत्ता न्यूज संगमनेर.